आज आपण शाकाहारी खवय्यांसाठी चिकन, मटण सारख्या चवीची बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आपण आज व्हेज बिर्याणीचा एक प्रकार पाहतोय. आपण आज फणसाची बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात. नमस्कार, मी सुवर्ण पाटील, दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम फणसाची कटिंग कशी करायची आपण ते बघूयात. फणसाची बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण फणस घेतलेला आहे. त्याची सर्वप्रथम कटिंग कशी करायची ते दाखवते. इथे आपण सुरे घेतलेले आहे. त्याला मी तेल लावून घेतलंय, बघू शकता. आणि आपल्या हातालाही तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून फणसाचा जो चिकटपणा असतो तो आपल्या हाताला लागणार नाही, सगळीकडे चिकचिक होणार नाही, त्याचा खूप असा चीक निघतो. चला तर आपण लगेच आता कटिंगला सुरुवात करूयात. फणसाची आधी आपण स्लाइस करून घ्यायची. ही सर्वात सोपी पद्धत वाटते मला. पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून घ्यायचंय. गरजेनुसार तेल लावत राहा. हा जो चीक निघतो ना तो आपल्याला सतत पुसत राहायचा आहे. हे बघा, हा चीक आपल्याला पुसून घ्यायचा आहे दोन्हीकडचा. या चकतीचे आपण 4 भाग करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला कटिंग करायला बरं पडेल. हा जो मधला भाग आहे चिकाचा तो आपण काढून घेणार आहोत. तो आपण भाजीमध्ये यूज नाही करायचा आहे, टाकून द्यायचा आहे तो. बाहेरची कडक साल असते ती कापून घ्यायची आहे. आणि हा जो आतला गाभा आहे आपल्याला तो घ्यायचा आहे. आपण बिर्याणीमध्ये यूज करतोय फणसाचे काप, त्यासाठी जरा बारीक बारीकच करायचे आहेत काप, अगदी मोठे नाही करायचे. आपण भाजीसाठी असे ह्या मोठ्या आकाराचे काप करतो. बॉईल केल्यानंतर आपण ते ठेचून घेतो आणि नंतर त्याची भाजी बनवतो. पण आपण आज हे बिर्याणीमध्ये यूज करणार आहोत, म्हणून अशा मीडियम साईजचे काप करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे नाही ठेवायचे, जेणेकरून काय होईल की सगळा जो मसाला असणार आहे बिर्याणीसाठी, आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहोत ती पूर्णतः आतमध्ये शिरली पाहिजे. फणसाचे हे जे काप केलेले आहेत ते आपण लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. या पद्धतीनेच मी सगळ्या फणसाचे काप करून घेते. चला तर फटाफट आपण काप करून घेऊया. फणसाचे काप आपले तयार करून झालेले आहेत. बघू शकता मी या मीडियम साईज मध्ये असे काप करून घेतलेले आहेत. इथे मी अर्धाच फणस कापून घेतले, अर्धा फणस ठेवून दिलेला आहे. हे फणसाचे काप आपण 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा जो चिकटपणा असतो, चीक असतो, तो निघून जाईल व्यवस्थित. आणि लगेच आपण मॅरिनेशनची तयारी करूयात. आता आपल्याला इथे फणसाच्या बिर्याणीसाठी फणसाचे काप आणि तांदूळ याचं सेम प्रमाण घ्यायचं आहे. त्यासाठी आपण ते वजन करून घेणार आहोत. मी इथे किचन स्केल घेतलेला आहे, बाउल ठेवले, त्याचं वजन आधी मी टेअर करून घेतलंय. आता हे जे काप आहेत ते आपण यात टाकून घेऊया. त्याच प्रमाणात आपण तांदूळ घेणार आहोत. जवळजवळ 450 ग्रॅम एवढे आपले काप झालेले आहेत. त्याच प्रमाणात आपण तांदूळही घेऊयात. पुन्हा पाण्यात टाकून देते. बाउलचं वजन टेअर करून घ्यायचं आहे. त्याच प्रमाणात आपण तांदूळही घेणार आहोत. मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ,450 ग्रॅम एवढे तांदूळ घेतलेत आपण. हे आता पाण्यात भिजत ठेवूया.
सर्वप्रथम आपण खडे मसाले बघूयात. इथे खडे मसाले घेतलेले आहेत. आपल्याला इथे बिर्याणीसाठी मसाला तयार करायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही विकतचा मसाला घेऊ शकता बिर्याणीचा. वेलची घ्यायची आहेत आपल्याला. इथे मी 10-12 वेलची घेतलेली आहेत. 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 चमचभर एवढं मिरी घेतलेलं आहे. 2 तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहेत. 2 जावित्री घ्यायचे आहे. चक्री फूल घ्यायचे आहेत 2. एक मोठा तुकडा मोठी वेलची घ्यायची आहे. थोडे लवंग घ्यायचे आहेत. शहाजिरं घ्यायचं आहे अर्धा चम्मच भर एवढा आणि 1 चम्मच भर एवढं आपल्याला मोठं जिरं घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आहे जेणेकरून मसाले व्यवस्थित भाजले जातील. मसाले आपल्याला जस्ट असे भाजून घ्यायचे, जास्त करपवायचे वगैरे नाहीये. जिरं तडतडायला लागलं की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपण आता ही पावडर करून घेऊयात मिक्सरला. इथे आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे. असा रफ आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरला. बघू शकता अगदी फाईन पावडर नाही करायचे. आणि हा सगळाच मसाला आपण बिर्याणीत नाही यूज करणार आहोत. हे जे 2 मोठे चम्मच भर एवढा आपण यूज करणार आहोत. चला तर आपण आता लगेचच मॅरिनेशनची तयारी करूया. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण हे क्यूब्स आणि मी पाण्यात भिजत ठेवले होते जेणेकरून ते काळे पडू नयेत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. हळद घ्यायची आहे अर्धा चम्मच. इथे मी माझ्या घरातला आगरी कोळी मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरातला कोणताही साठवणीचा मसाला घेऊ शकता किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल. हा जो आपण बिर्याणी मसाला तयार केलेला आहे तो घेते मी 2 चम्मच. अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. इथे मी 1 वाटीभर एवढा दही घेतलेला आहे. दही आंबट असेल ना तर अतिउत्तम. फणसाचं आणि दहीचं कॉम्बिनेशन खूप छान जमतं. सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फणसाच्या प्रत्येक क्यूब्सला सगळे मसाले लागले गेले पाहिजे. आपलं मॅरिनेशन इथे तयार झालेलं आहे. आता आपण याच्यात अजून पुदिना, कोथिंबीर आणि मिरचीचे बारीक काप करून टाकायचे आहेत. कोथिंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्या आपण कांद्यावर फोडणीला टाकणार आहोत. हा पुदिना आणि कोथिंबीर आपण यात टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीची अशी बिर्याणी आहे. कोणालाही घरच्या घरी करता येईल. नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी 4 कांदे घेतलेले आहेत. ते आपण उभे चिरून घेऊया. कांदे कापले की अशी पाण्यात टाकत जा म्हणजे त्याची सालं पटकन सोलली जातात आणि कांदा डोळ्यांना झोंबतही नाही. बिर्याणीसाठी इथे मी 4 कांदे चिरून घेतलेले आहेत. उभे चिरलेत. आपण ते लगेच परतायला टाकून देऊयात. आपल्याला इथे आता बिर्याणीची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तेल घ्यायचं आहे. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे फणसाचे क्यूब्स आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत
ते टाकून घ्यायचे त्यात. कांदा आपला छान असा परतून झालाय, मऊ झालाय, मस्त सोनेरी रंगावर येत चाललाय, बघू शकता गुलाबी झालाय, छान मऊ झालाय कांदा. आता हे जे मॅरिनेशन आपण तयार केलं होतं फणसाच्या क्यूबचं ते टाकून घेऊयात. याचा फ्लेम मी कमी करते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कांद्याचा बिरिस्ता तयार करून घेतला होता, तो टाकणार आहे थोडासा आणि थोडा ठेवून देणार आहे मी लेअरिंग साठी. नंतर 4-5 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लगेचच आपल्याला या मॅरिनेशन मध्ये पाणी नाही घालायचंय, झाकण देऊन ठेवून द्यायचंय 5 मिनिटांसाठी. 5 मिनिटांनी वाफ आली की नंतर आपण यात थोडं गरम पाणी ऍड करणार आहोत ग्रेव्हीसाठी. तांदूळ मी 1 तासभर भिजत ठेवले होते. पाणी आता इथे तापलेलं आहे बऱ्यापैकी. आपण यात जरा खडे मसाले टाकून घेऊयात. तेजपत्ता टाकून घेते, 5-6 लवंग टाकून घेते, 5-6 काळे मिरे टाकून घेते, 1 तुकडा मी दालचिनीचा घेते, चक्री फूल घेणार आहोत 2 आणि 2-3 हिरव्या वेलची घेणार आहोत. उभ्या चिरलेल्या मिरच्या घेते, मीठ घ्यायचंय, मी इथे 2 मोठे चम्मच घेते. मीठ जरा जास्तच घ्यायचं आहे. थोडं तेल घ्यायचंय, तांदूळ स्टिकी होऊ नये अशासाठी आपण तेल घेतो. 5 मिनिटांनंतर आपण खोलून बघतोय, तेल बाजूला सुटलेलं आहे. आपण दही टाकलं होतं ना, त्याच्याने बाजूला तेल सुटलंय. ग्रेव्ही तयार होण्यासाठी आपण यात थोडं गरम पाणी टाकून घेणार आहोत. अगदी थोडं टाकायचंय, जेणेकरून हे फणसाचे जे आपण क्यूब्स केले ते शिजायलाही मदत होईल. पुन्हा एकदा झाकण देऊयात. झाकण खोलून बघूयात. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता हे जे तांदूळ घेतलेले आहे ते टाकून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा बिर्याणी बनवतो तेव्हा आपण जेव्हा हा तांदूळ शिजत ठेवतो तेव्हा तांदळाच्या 4 पट म्हणजे टोपाच्या 4 बोट वरती एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ते अशासाठी की आपल्याला नंतर ते तांदूळ निथळून काढायचे असतात. त्याने काय होतं की तांदूळ सरसरीत असा तयार होतो, स्टिकी तयार होत नाही. आपला भात इथे तयार झालेला आहे, बघू शकता. अगदी हाताने व्यवस्थित मोडला जातो. थोडी कस बाकी आहे, आपल्याला परफेक्ट असाच हवाय. गॅसचा फ्लेम बंद करून घेते मी आणि हे पाणी आपण स्ट्रेन करून घेणार आहोत. काढून घ्यायचे तांदूळ. आपली भाजी शिजली की नाही ते बघूया जरा. मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त भाजी शिजली आपली, बघू शकता. लगेच कट होते. करून बघूया. मस्त अशी फेन झाली आपली भाजी. याचा फ्लेम बंद करायचा आहे. बिर्याणीसाठी आपण जो राईस तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा रेडी आहे. ही ग्रेव्ही सुद्धा रेडी झालेली आहे. मस्त भाजी शिजली, फणसाची असा सुगंध येतोय, खूप छान. आता आपण लगेचच लेअरिंग करून घेऊयात बिर्याणीची. एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे, लगेच तो पॉट आपण तव्यावर ठेवणार आहोत. चला तर आपण लेअरिंग करून घेऊयात.
ग्रेव्ही घ्यायची, रसा सकट घ्यायची आहे ही भाजी. ग्रेव्ही अगदी कमी आहे, जास्त नाहीये. भाजीचा एक लेअर द्यायचा आहे. नंतर आपण लगेच तांदळाचा लेअर करून घेणार आहोत. आता आपण तांदळाचं लेअर करून घेऊया. बिरिस्ताचा एक लेअर टाकायचा आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडा पुदिना टाकून घ्यायचा आहे. पुन्हा आता आपण ही भाजी उरली आहे ती वरती एक लेअर टाकून घेऊया. आता हे जे उरलेले तांदूळ आहेत ते ह्या लेअरवर सगळेच टाकून घेणार आहोत आपण. बिरिस्ता टाकून घ्यायचा आहे वरतून. कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे. इथे केशरचं दूध तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. व्हेज बिर्याणी मध्ये काय होतं की चिकन मटनच्या बिर्याणीत कसं त्याचा अंगचा जो फॅट निघतो तो बिर्याणीला मिळतो, तसं व्हेज बिर्याणी मध्ये होत नाही. त्यासाठी आपल्याला वरतून थोडं तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ग्रेव्ही जेव्हा बनवता ना तेव्हा सुद्धा घेऊ शकता. आपण इथं आता वरतूनच टाकून घेतोय. आता ही हंडी आपण तव्यावर ठेवणार आहोत 10 मिनिटासाठी. तवा तापलेला आहे आणि 10 मिनिटासाठी आपण ठेवून देतोय. वाफ आली की लगेचच झाकण खोलायचं नाहीये, पुन्हा 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे तांदूळ जरा मोकळा होण्यासाठी. ठीक आहे. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही केवडा जल यूज करू शकता. मी केवडा जल यूज केलेला नाहीये कारण आपण भाजीमध्ये सुद्धा पुदिना घेतलाय, नंतर लेअरिंगला सुद्धा पुदिना घेतलाय. त्याचा असा अंगचाच एक छान असा फ्रेग्रन्स येतो, खूप छान. आपला भात इथे तयार झालाय. भात अगदी मोकळा मोकळा तयार झालाय, बघू शकता. मस्त. पुन्हा आपण झाकण देऊन ठेवून द्यायचंय. गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे. आता 5 मिनिटांनंतर आपण हे झाकण खोलणार आहोत. त्याने काय होईल, तांदूळ मस्त असा मोकळा तयार होईल, फुललेला. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण तव्यावरून हंडी उतरवून घेतली. आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया. मस्त सुगंध येतोय, मस्त. फणसाची बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. सोप्या पद्धतीच्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील ना तर प्लीज कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथे आपली फणसाची बिर्याणी तयार झालेली आहे. मी रायतं तयार करून घेतलं इथे, ते घेऊयात थोडं. इथे आपली फणसाची व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे. शाकाहारी मंडळींसाठी तर मस्त मेजवानीच आहे. माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत. तोपर्यंत बाय बाय.